एप्रिल 10 एप्रिल 2026 चैत्र कृष्ण अष्टमीचा सायं प्रहर या निमित्ताने या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यासक यांना माझा सप्रेम नमस्कार. याचबरोबर आपले आदरणीय मार्गदर्शक ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना विनम्र सविनय साष्टांग नमस्कार. आजच्या शुक्रवारच्या निमित्ताने आपल्याला जे विद्यालक्ष्मीचं धन प्राप्त होत आहे, या निमित्ताने आपण सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक प्रसन्न चित्ताने श्री सुक्ताचं पठण करणार आहोत. त्या निमित्ताने हृदय चक्रावरती लक्ष केंद्रित करत तो अनाहत नाद एकरूप व्हायचा आहे. त्या नादामध्ये ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महालक्ष्मे नमः. ओम श्री सरस्वते नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमद्यां हस्तिनादप्रमोदिनीं श्रियं देवीमुपवह्ये श्रीर्मादेवी जुषताम् कांसोस्मितान् हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वावृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपेतु मां देवसखा कीर्तिश्यमणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमुद्दिं ददातु मे शुक्तिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वान् निर्णुदमे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षां नित्यपुष्टान् करिष्णीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम् मनसा काममाकूति वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यश कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वसमे गृहे नीच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह आर्द्रां यष्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावह ताम् आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योश्वान विन्देयं पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहुयादाजुमन्वहम् सुक्तं पंचदशर्चञ्च श्रीकाम सततं जपे. ओम श्री दुर्गार्पणमस्तु. ओम नमः चंडिकाये नमः. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, स्वागत करा. हो सर. देभारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज वैवाहिक जीवन या कार्यशाळेमध्ये आपण वैवाहिक सुखासाठी प्रामुख्याने सप्तम स्थान, त्यातील ग्रह, कारक ग्रह या सगळ्यांचा एकत्रित विचार करून वैवाहिक जीवन कसे असेल, नाते संबंध, विवाहाचे सुख, जोडीदारासंबंधीचे विवेचन या सर्वांचा एकत्रित फलितामध्ये कसा विचार करायचा याविषयीचे विवेचन आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी.
थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तारे सरांचं पण स्वागत आहे. अतिशय सुंदर प्रार्थना म्हटलं तुम्ही, त्याबद्दल तुमचं आभार. आणि उपस्थितमध्ये चव्हाण मॅडम आहेत, हळवकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत. आज आपण एक वेगळी पत्रिका लावणार आहोत. तर त्या पत्रिकेची जी भूमिका आहे, अतिशय वैवाहिक जीवन हे कसं असतं आणि कशा रीतीने त्या जातकाच्या जीवनामध्ये किती संघर्ष करावा लागतो, त्याला कारणं काय आहेत, आणि त्या ह्याच्यावरती आपल्याला तीन पत्रिका आहेत एकूण. तर त्यातली एक स्त्री आहे, तिला दोनदा वैधव्य आलेलं आहे. लहानच आहे, पण तरीसुद्धा लहानपणामध्ये एवढी दुःख कशी आली आणि किती जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं. आणि ते ग्रहाचे योग असे होते की त्या योगामुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली आणि अननेसेसरी जे काही विवाह झाले आणि त्याला म्हणजे कुंडली एक तर स्वतःची दूषित असून ज्यांच्याशी लग्न झालं त्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तिथे पत्रिका व्यवस्थित जमवली नाही आणि चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष उपस्थित झाले आणि लहान वयामध्येच झाले. ते स्वतः ह्या पत्रिकेमध्ये जे काही ग्रहस्थिती आहे, जे काही वैवाहिक जीवनासाठी लागणारे योग असतात आणि कुयोग तयार झालेले आहेत, तर त्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आता इथे मी तुम्हाला मांडून सांगणार आहे. तर कृपया अभ्यास करावा चांगल्यापैकी. त्याच्यामध्ये नशीब काय असतं आणि असं दुर्दैव म्हणजे त्याला संकट ही जी कोणावरती येऊ नये. अतिशय लहान याच्यामध्येच एवढी संकट आली आणि एका स्त्रीने एवढं कसं कष्ट झाले. तर मुळामध्ये वृश्चिक लग्न स्त्रीचं आहे आणि वृश्चिक लग्न असल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं. हां, रेकॉर्ड झाले ना, मी करतो. आहे, तुम्ही करू शकाल का मुलीची? हां करा. हां, मुलीची तारीख पहिला करा. सॉरी सर. वृश्चिक लग्नाची पत्रिका ना. एक मिनिट हां, हरकत नाही. आणि मला प्रयत्न केल्याशिवाय जमणार नाही. नो प्रॉब्लेम. थोडा वेळ लागेल आज. असेल. 78चं वृश्चिक लग्न आहे. हे आहे, हे 80. आहे. हां, हे आहे. हे ह्याच्या आहे. पुढे आहे मला वाटतं. हा, हे हां, हेच ना. वृश्चिक. हां, बरोबर. हा, ही डेट. हां, ही तारीख आहे बघा, 24 एप्रिल 1980, रात्री 9:49 जन्म, मुंबईतला आहे. जातक स्त्री आहे आणि वैवाहिक जीवन स्त्री हे त्याचं आपण टायटल ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये तारीख सगळ्यांनी लिहून घ्या. मी होतं पाठवलेलं ही पत्रिका जी काही ग्रुपवरती पाठवलेली आहे, पण तरीसुद्धा ज्यांच्या ज्यांना नाही मिळाले तर त्यांनी तारीख लिहून घ्या. 24 एप्रिल 1980, रात्री 9:49 मुंबई. ठीक आहे. कुंडली लावू का सर? झालं सगळ्यांचं? हा, लावा, हरकत नाही. येस, बरोबर आहे. सॉरी. येस ओके. एक मिनिट.
ठीक आहे सर. ही पत्रिका आहे मुलीची. आता याच्यातले जे योग आहेत मला असं वाटतं तुम्ही सगळे अनुभवी आहात. त्या ह्याच्यामध्ये वृश्चिक लग्न आहे, लग्नेश शनियुक्त आहे. दशम स्थानामध्ये दोनही ग्रह एकमेकाचे बलवान आहेत. म्हणजे दोन्ही ग्रह जे बलवान आहेत, शनी पण दशमात असावा, मंगळ पण असावा, तर त्या ठिकाणी ती युती झालेली आहे. गुरु राहूची युती आहे आणि चंद्र राहूची युती आहे आणि चंद्र मंगळ, चंद्र शनी, तर ह्या सगळ्या ग्रहांचं जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये एकमेकाला एकमेक जसं ज्युनियर सिनियर याच्यामध्ये बिचाऱ्या चंद्राचं अतिशय फार प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे मानसिक दुःख ज्याला आपण म्हणतो अशी संकटे जी आलेली आहेत तर वैऱ्यावरती पण येऊ नये. तसं आता ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा वृश्चिक लग्न आणि लग्नी मंगळाची दृष्टी आहे, मंगळाची दृष्टी चतुर्थामध्ये आहे, अंगारक योगसुद्धा आहे, मंगळाची दृष्टी पंचमावरती पण आहे. तर अशा ह्या लग्नी मंगळा दृष्टी असताना जातकाच्या जीवनामध्ये येणारे कष्ट, हे शारीरिक कष्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहेत. जेव्हा आपण पत्रिका जमवतो एकमेकाला, त्या ठिकाणी पत्रिका जमवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला लग्नी किंवा लग्नस्थानामध्ये दृष्टी असणारे ग्रह हे जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच आंदोलनं करतात. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर धनस्थानावरती मार्केश हा सुद्धा राहूयुक्त झालेला आहे, चतुर्थेश राहूयुक्त झालेला आहे, पराक्रमेश राहूयुक्त झालेला आहे, लग्नेश राहूयुक्त झालेला आहे. फक्त सप्तमेश सप्तमात आहे, षष्ठेसुद्धा राहूयुक्त झालेलं आहे. मग अशा वेळेला आपण जर बघितलं तर पंचमेश राहूयुक्त आहे, धनेश राहूयुक्त आहे, म्हणजे मार्केश राहूयुक्त आहे, आणि सप्तमेश सप्तमात मारक सणाचा अधिपती सप्तमात आहे. आता ही जी स्त्री आहे ही एका ऑफिसमध्ये चांगल्यापैकी, ज्याला आपण म्हणतो आर्किटेक्चरच्या हाताखाली, म्हणजे ड्राफ्टमन म्हणतात ना, तर त्या पद्धतीचं जे काम आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, पण नोकरी आहे. आता ह्या वेळेला इथे जे लग्न झालं, विवाह अतिशय योग्य काळामध्ये झालेला आहे, तर त्या ह्याच्यामधून जातकाचा विवाह साधारणतः वयवर्ष 24च्या दरम्यान ठरला आणि झाला. तर ही जी संकटं आली, तर ही संकटं पहिल्यांदा का आली, तर दशम स्थान आणि दशमात बसलेले जे सगळे ग्रह आहेत त्याच्यामध्ये शुक्रसुद्धा सुटला नाही. म्हणजे शुक्रसुद्धा शनीच्या दृष्टीत आला, बुधसुद्धा मंगळाच्या दृष्टीत आला, आणि गुरु राहूची युती, चंद्र राहूची युती, शनी राहूची युती, मंगळ राहूची युती, अशी ही सगळी युती असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला हे सर्व ग्रह, म्हणजे 9च्या 9 ग्रह तुमच्या समोर आहेत. आणि त्याच्यामधून तुम्हाला पाहता येतं की अशा ह्या घटना जेव्हा होतात त्याला कारण म्हणजे त्या ठिकाणी जातकाचं फार मोठं नुकसान झालं आयुष्यातलं, आणि नैराश्य जे आलं, आणि नैराश्य हे जे आलं ते राहूचंद्र आणि शनीचंद्राची युती हे एका स्थानामध्ये. त्यामध्ये लहानपणीच वडिलांचं सुख हरपलेलं आहे, आई एकाकी आहे, भावंडंसुद्धा व्यवस्थित नाहीत, पण तरीसुद्धा ह्या व्यक्तीचं वृश्चिक लग्न असल्यामुळे तिथे त्या व्यक्तीला टिकाव लागला. शुक्राची दृष्टी असल्यामुळे चांगलं हे आहे, सुंदरता आहे, म्हणून लग्न झालं. पण तरीसुद्धा दोन्ही जे व्यक्ती होते त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक बघायचं आहे की जेव्हा वृश्चिक लग्नाला लग्नेश जर राहूयुक्त असेल तर त्याच्या जीवनामध्ये अपघात हे होणारच. आता ही पत्रिका पहिल्यांदा तपासून घ्या, मग मी तुम्हाला प्रथम वराची पत्रिका लावून दाखवीन आणि त्याच्यानंतर मग सर, तुम्ही आता जे तुम्ही म्हणालात अपघात कधी होतो ते जरा परत एकदा रिपीट कराल? म्हणजे दोन्ही व्यक्तींचं जे अपघात आहेत ना, अपघाती मृत्यू झाले. हा, त्याचं दोन्ही कारण तुम्ही काहीतरी सांगितलं आता. लग्न जे वृश्चिक आहे आणि वृश्चिक लग्नाच्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये भावाचा, मुलगी असेल तर मुलीचा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये अपघाती निधन होतं त्या ह्याच्यामध्ये. तसं अच्छा.
हिचे दोन्ही जे पती होते ते त्यांचं निधन अपघाती झालेलं आहे आणि ओके. तिथे वेळ पण मिळाला नाही की काही जगण्याचा. ऑन द स्पॉट अपघातामध्ये त्यांचा बापरे. मृत्यू झाला. तर त्याला कारण मंगळ राहूयुक्त आहे. तर मंगळ लग्नेशच राहूयुक्त असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये असं बघितलं तर अष्टमेश हा बुधाच्या षडाष्टक योगा मंगळाच्या षडाष्टक योगामध्ये आहे. मंगळाची दृष्टी आहे, बुध नीचेचा आहे. तर अशी ही पत्रिका असल्यामुळे जातकाच्या जीवनात संघर्षच संघर्ष. म्हणजे त्याला काही आपल्याला प्लॅनेटरी पोझिशन जे आहेत त्या प्लॅनेटरी पोझिशनवरती तुम्ही सगळे ग्रह पहा, सगळी स्थानं पहा. सगळी स्थानं जी आहेत ती पूर्णपणे बाधित झालेली आहेत. मार्केश राहूयुक्त आहे. सप्तमेश हा शनीच्या केंद्रयोगात आहे, त्याच्यावरती पूर्ण दृष्टी आहे. शनी राहूची युती जी याच्यामध्ये प्रेतशाप योग आहे तो सुद्धा हानिकारक आहे. अंगारक योग आहे तो सुद्धा हानिकारक आहे. अंगारक योगाचा परिणाम म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये अपघाताला सामोरं जावं लागेल किंवा अपघाती मृत्यू एखाद्या व्यक्तीचा कुटुंबामध्ये होऊ शकतो, असा त्याचा भाग आहे. पण पहिल्यांदा ही पत्रिका पाहून तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल किंवा लक्षात येत नसेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती आपण विश्लेषण करू शकू, भाष्य करू शकू. तुम्हाला काही अडचण असेल तर पत्रिका ही अशा पद्धतीची आहे. दशमाधिपती हा उच्चीचा आहे, बघितलं का, रवी. पण त्याच रवीच्या राशीमध्ये हे एवढे सगळे ग्रह आल्यामुळे रवी पतीचा कारक आहे, रवी पित्याचा कारक आहे, रवी शस्त्रचाराचा कारक नाही. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी एखादी पत्रिका जेव्हा तुम्ही जुळवत असाल तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेने व्यवस्थित संदर्भ घेणं गरजेचं आहे. आणि अशी पत्रिका कदापि कोणालाही रेकमेंड करू नका किंवा व्यक्तीला पण सांगू नका की तुझ्या जीवनामध्ये असा काही संघर्ष होईल म्हणून. मग आता हे सगळं जे काही घडलेलं आहे हे विधिलिखित आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. मग असा हा विधिलिखित कार्यक्रम त्याच्या जीवनामध्ये झाला, अतिशय चुकीचा होता, अपयशी होता. आणि केवढी भुर्दंड म्हणजे पूर्वजन्माचं पूर्वकर्माचं जे काही फलित आहे तिथून सावरले आणि परत लोकांच्या आग्रहाच्या याच्यामुळे म्हणजे आईच्या माहेरून आग्रह झाला की नाही परत पुन्हा मुलीचं लग्न करूया, आणि पुन्हा तशीच घटना घडली आणि 2 वेळा इथे वैद्यव्याला सामोरं जावं लागलं. आता ही सर एक विचारू. हा विचारा. हा सप्तमेश वृषभ राशीचा शुक्र, तर त्यांचा पहिलं लग्न लव्ह मॅरेज झालंय का? नाही नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेजच होतं. हो. अच्छा, म्हणजे शुक्राचा काही लाभ झाला नाही लव्ह मॅरेज करण्यासाठी. शनी केंद्रयोग आहे ना, लव्ह मॅरेज झालं तरी हा तुला काय उपयोग आहे? हा, तरी त्रास झाला असता. नक्की. हो, थँक्यू सर. हिराबत्ती बऱ्याच वर्षानंतर आली तुम्ही क्लासला. हो सर. म्हणजे जसं वेळ जमेल किंवा टाइम मिळेल तसं जॉईन होते. आता हे वैवाहिकचं जरा जरुरीचं वाटलं अध्याच म्हणजे आत्ताच्या काळाच्या ह्याच्यात. ठीक आहे ठीक आहे. बोला आणखी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. दुसरं कोणाला विचारायचं आहे? सर, हा बोला. हा जो दशमेश रवी आहे तो षष्ठात गेला आणि शुक्रावर शनीची दृष्टी आणि लग्नेशावर मंगळाची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी म्हणजे बुधाचा षडाष्टक योग आणि बुध अष्टमेश असं पण होऊ शकतं ना? हो, बुध अष्टमेश आहे. दुसरी गोष्ट की बुधाशी कोणाशी नातं नाही आहे. हो. आणि बुधावरती मंगळाची दृष्टी आणि मंगळ हा त्या ठिकाणी केंद्रस्थानामध्ये आलेला आणि तो लग्नेश आहे. हो. अधिक तो षष्ठेश आहे. बोला बोला बोला. शनी पण मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगळ पण इकडे गेलेला आहे, म्हणजे मंगळ राहू शनी
यांच्यासोबत, हम्म. त्यामुळे जास्त त्रास झाला. आणि लग्नेश पण बुधाच्या नक्षत्रात येतोय ना, हो हो. ते पण एक आता कारण झालं. तर इथे ही अशी पत्रिका असल्यामुळे जातकाला सर केवढं. हां बोला. आता इथं शुक्रावरती जरी शनीची 10वी दृष्टी असली तरी माझ्याकडे जे काही पत्रिका आल्या सेकंड मॅरेज बद्दलच्या, तर त्याच्यात सगळ्याचा एकत्र सार असं जर काढायचं झालं तर जेव्हा शुक्र बलवान असतो, आता इथं स्वराशीचा आहे, स्थानबली आहे, तर तेव्हा सेकंड मॅरेज होतं असं दिसून आलंय सर. बरोबर. नाही तर मॅरेज इथे तीच होऊन मॅडम, कंडिशन. नाही नाही हा मॅरेज होणं आणि हा त्याचं सुख लाभणं याच्यामध्ये हा अंतर ह्या आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हो सर, निश्चितच. पण हो बऱ्याच वेळेला ना अशी कंडिशन असते की होतच नाही लग्न. पण जेव्हा शुक्र बलवान असतो, हां मग तो मीन राशीचा असू देत किंवा वृषभ तुळेचा असू देत, पण तो बलवान हवा, म्हणजे स्वस्थानी किंवा स्थानबली ज्याला म्हणतो आपण, किंवा स्वराशीचा. तेव्हा दिसून आलंय की सर असं सेकंड मॅरेज पण होतात. नाहीतर होतात. बऱ्याच वेळेला अशी कंडिशन असताना होतच नाही दुसरं लग्न सुद्धा प्रयत्न करूनही. आता इथे बघा दुसरं लग्न जे झालं ना मॅडम, तिथे वयामध्ये बरंचसं अंतर होतं आणि तो सुद्धा पूर्वीचा डायव्हर्सी होता. अच्छा, मग तरी तसंच सुद्धा मिळणार ना अर्थातच. हो आता त्याला काय करणार, दुर्दैव म्हटलं की असंच हो आहे हो हो प्रॉब्लेम. हो. काय समजलं. बरोबर सर. हां. बरं ह्या पत्रिकेमध्ये आता मग मी पुढे प्रथम वराची पत्रिका लावतो. लावू का सर? लावू? हा लावा. मकर लग्नाची पत्रिका आहे सर बघा सर मॅडम. एक मिनिट पहिली सर ना? एक हा बोला पहिली का बोला. सगळ्यात? हं, हो पहिली. हं. कोणाला काहीतरी विचारायचंय ना? हो बोला. मी जरा असं बोलणार होते हा सर. बोला. याच्या दशमामध्ये म्हणजे लग्नेश दशमात बसलेला आहे, तो हो रवीच्या राशीत बसलाय. हो त्यामुळे मंगळाने रवीच्या राशीचे गुणधर्म घेतलेले आहेत. म्हणजे हो तो मंगळ मुळात वृश्चिकेचा प्लस रवीच्या राशीचे गुणधर्म सगळे म्हणजे राहू, चंद्र, मंगळ आणि गुरु हे चारही केतूच्या नक्षत्रात आहेत. हो हो ना? हो. हा. आणि शनी 27 अंशावर गेलाय, म्हणजे शनी केशू रवीच्या नक्षत्रात येणार. बरोबर. शनी, आता कुणीतरी मंगळ म्हणाला तर मी चुकत नसेल तर रवीच्या नक्षत्रात शनी असायला हवा. हो मॅडम, बरोबर आहे. उत्तरा फाल्गुनीमध्ये. हा, उत्तरा फाल्गुनीमध्ये. त्यामुळे आणि त्याची नोकरी चांगली म्हणजे दशमेश षष्ठात बसलेला आहे, तो मंगळाच्या मित्र राशीमध्ये आहे. ही स्त्री त्यामुळे आहे मॅडम. ही स्त्री आहे. हा. जातक स्त्री आहे. हो पण ही पण सर हिला गव्हर्नमेंट जॉब असेल ना? नाही नाही नोकरी आहे, साधी ती नोकरी आहे. नोकरी असू दे, ती मंगळाचीच राशी आहे ना, आणि तिथे सूर्य बसलेला आहे. म्हणजे जो कोणी जातक स्त्री आहे ते कळलं सर. पण दशमेश सूर्याची रवीच्या राशीतला दशमेश हा षष्ठ स्थानात बसलाय. त्यामुळे त्याची नोकरी चांगली, स्त्रीला नोकरी चांगली मिळाली आहे, नोकरी चांगली आहे. पण नाही, हे नोकरी जे म्हणजे हा बोला बोला बोला. हे जे सगळे ग्रह एकत्र, केतूचे सगळे ग्रह एकत्र बसले, आणि पहिला जो राहू बसलेला आहे तो गंडांत नक्षत्रात आहे, पहिला सेनानीमध्ये. म्हणजे त्याला मेषेचा हे मिळालाय, सूक्ष्मांश. त्यामुळे राहूने ज्याच्या बरोबर युती केली त्या ह्याच्याबरोबर आक्रमकता किंवा हिंसकता अशी त्याच्यामध्ये आली. त्यामुळे ह्या जातकाला जास्त त्रास भोगावा लागला. आणि तुम्ही म्हणालात तसं अष्टमेश पण पंचमात गेलेला असल्यामुळे त्याचा ह्याच्याशी लग्नेशाशी षष्ठ हे आल्यामुळे तो 8वी रास मंगळ आणि 12वी जरी मित्र राशी आली तरी पण त्याचा त्याला फायदा नाही मिळाला. म्हणजे मुळात केतूची नक्षत्र आणि हा पण जास्त संबंध येऊ शकतो असं मला प्रथम दर्शनी वाटलं सर. थँक्यू थँक्यू. सर. बरं आता बघा असं आहे, मी तुम्हाला सांगितलं की 12ही स्थाने जी आहेत त्यांचे सगळे अधिपती जे आहेत ते सगळे अधिपती एकमेकाच्या कारणांमुळे तिथे दूषित झालेले आहेत. तुम्हाला अतिशय कमी याच्यामध्ये अशी पत्रिका आढळेल की ज्याच्यामध्ये 12ही स्थानांचे अधिपती म्हणजे टोटल सगळे ग्रह, 7ही ग्रह, 9 ग्रह हे एकमेकाच्या युतीमध्ये येऊन
पूर्णपणे दशम स्थान, पंचम स्थान, लग्नस्थान, चतुर्थ स्थान, त्याच्यामध्ये धनस्थान, मारकस्थान हे सगळं पूर्णपणे गोंधळलेलं आहे. आता हा शुक्र हा सप्तमात आहे, त्याच्यामुळे लूक फार चांगला आहे, बांधा चांगला आहे, पण जीवन अतिशय कष्टमय आहे. आता हे कष्टमय जीवन कशामुळे झालं तर हे सगळे ग्रह जे आहेत ते एकमेकाच्या याच्यामध्ये पूर्णपणे फार तापदायक ठरलेले आहेत. आणि त्यांना त्यांचं जीवन, त्या व्यक्तीला जीवनामध्ये एवढा प्रचंड त्रास झाला की जन्म कसा असतो आणि जगणं कसं असतं हे जर बघायचं असेल तर त्या व्यक्तीची पत्रिका तुम्हाला ही दाखवलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा संघर्ष करावा लागला. दुसरी पत्रिका जी आहे ना मॅडम, तर ती पत्रिका 20 जुलै 1978ची पत्रिका लावा. बर, ठीक आहे. पुरुष 1. तर या स्त्रीला मुलं बाळ झालेली का? 20 जुलै 1978, हा, 20 जुलै 7:02 PM, मुंबई. मुंबई. हा, मुलं वगैरे मॅडम तिथे प्रश्न आहे नाही. हा, लावू पत्रिका. हा, पंचमात. मकर लग्न. हो, मकर लग्न जे आहे, आता तारीख होती जुलै 20. लक्षात घ्या, जुलै 20च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर त्या जातकाचा सूर्य कर्क राशीत आहे, म्हणून कन्फर्म करायचा की हीच ती पत्रिका आहे, कारण दोन्ही मकर लग्नाच्या पत्रिका आहेत. हो. कळलं का? आता स्त्रीची पण त्यामध्ये स्त्रीची नवमांश पण मकरच आहे तसं. हा, स्त्रीचा पण नवमास मकरच आहे. मग आता ह्या पत्रिकेमध्ये ही सुद्धा व्यक्ती अल्पजीवी झाली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो दीर्घायुष्य नाही मिळालं. आता त्या दीर्घायुष्य न मिळायचं कारण काय? कधीही पत्रिका तपासते वेळी, आता इथे सूर्यचंद्र समसप्तक युगात आहेत आणि अष्टमात 4 ग्रह आहेत बघा, मंगळ, शनी, शुक्र, बुध, नाही का? हो सर. हा, आणि अष्टमे सप्तमात आहे. आता ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा वैवाहिक आयुष्याचं सुख किती होतं हा एक मुख्य प्रश्न आहे. आता लग्नेश जेव्हा मंगळयुक्त अष्टमात असतो, म्हणजे शनी पर्टिक्युलर, त्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घातपात किंवा अडथळे किंवा घातपात म्हणण्यापेक्षा अपघात हा जो आहे तो झाला. आता हे त्याचं दुर्दैव आहे. पण जेव्हा सेकंड मॅरेज करायला सुरुवात झालं, म्हणजे पहिलं लग्न आहे, त्यावेळेला तिथे पत्रिका तपासणं हे ज्योतिषाचं काम होतं की नाही. फर्स्ट मॅरेज 2 वर्षाचं अंतर होतं आणि अतिशय सुंदरता, सगळं काही चांगलं होतं आणि त्याला नोकरी पण चांगली होती, षष्ठात गुरु होता. पण तरीसुद्धा त्या व्यक्तीचं आयुष्य अतिशय कमी होतं आणि लग्न झाल्यानंतर फक्त 2च वर्षाचं वैवाहिक आयुष्य उपभोगायला मिळालं. आता हे त्या स्त्रीचं पण दुर्दैव आहे आणि पुरुषाचं पण दुर्दैव आहे. तर अशी पत्रिका, आपला मुख्य उद्देश काय की पत्रिका एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे लक्षात असणं गरजेचं आहे की पत्रिकेचा अनुभव तुम्हाला काय सांगतो, की त्या दरम्यान जर अशी घटना होत असेल तर त्यावेळेला तुम्ही रेकमेंड कराल का, किंवा त्या घटना कशामुळे झाल्या. तर सिंह राशीमध्ये शनी, मंगळ, शुक्र, बुध असे 4 ग्रह आहेत. तर ह्या व्यक्तीला वैवाहिक जीवन जगण्याला चांगलं मिळेल का हा एक पहिला प्रश्न आहे. किती काळ जगू शकेल हा दुसरा प्रश्न आहे. आणि अशा ह्या सगळ्या प्रश्नांमुळे त्या जातकाच्या जीवनामध्ये असा संघर्ष होऊन जातक पूर्णपणे समाप्त झाला, म्हणजे अपघाती निधन झालं. आणि अपघाती निधन झाल्यानंतर आता काय करणार, निधन आहे. पण तरीसुद्धा ही पत्रिका जमवताना त्या ठिकाणी ज्योतिषाने पत्रिका पाहिली का नाही पाहिली, त्याच्यावरती काय अंमल केला. अष्टमेश सप्तमात आहे, सप्तमेश लग्नात आहे, लग्नेश अष्टमात आहे.
आणि सोबत मंगळ आहे. मंगळाची दृष्टी धनस्थानावरती आहे, मारकस्थानावरती आहे, मार्केटसुद्धा अष्टमात आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर विवाह केल्यानंतरच्या घटना, मुख्यतः तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की विवाह झाल्यानंतर जातकाचं एक वेगळं आयुष्य निर्माण होतं किंवा त्याला जगावं लागतं. तर तशा परिस्थितीमध्ये ही पत्रिका तुम्हाला किती प्रमाणामध्ये योग्य वाटते, तर तुम्ही अशी पत्रिका आल्यानंतर तुम्ही सल्ला द्याल का गप्प बसाल? तर हा, बोला. एकतर इथं सिंह आणि मंगळाचं हे मकरेचं षडाष्टकच आहे पहिली गोष्ट. इथे जुळवतानाच हा पहिला विचार ज्यांनी कोणी आहे त्यांनी केलाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीच्या चंद्रावरती पुरुषाचा शनी येतोय सर, शनी मंगळ येत आहेत हो, दोन्ही सिंहाचे. हा पण सर बघणं गरजेचं आहे की स्त्रीच्या पत्रिकेमध्ये रवी चंद्र हे पुरुषाच्या पत्रिकेमुळे दूषित व्हायला नको किंवा दोघांचे एकमेकांचे, असं सुद्धा चेक करणं गरजेचं आहे सर जेव्हा मॅच मेकिंग करत असतात त्यावेळेला. पहिली गोष्ट म्हणजे षडाष्टक ते तर घातकच आहे, कारण एक शनी आणि रवीचं हे पण पहिली गोष्ट कशी काय जुळवली हा एक मुद्दा आहे सर. दुसरा भाग असा आहे मॅडम की आता हे जुळवणं वगैरे तो विधिलिखित आहे असं समजूया आपण, ओके. कळलं का? पण हो. तरी सुद्धा जातकाच्या जीवनात अशा घटना घडल्या तर आपल्याला शिकायचं आहे की अशा घटना कशामुळे घडतात. कशामुळे घडले? हो. काही वेळेला अशा पत्रिका आपल्या येतात समोर आणि आपण हो म्हणतो आणि आपलं नशीबच तसं असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जे दशमस्थान त्या मुलीचं जे आहे ते अत्यंत घातक ठरलेलं आहे. म्हणजे अगदी त्यातले खरं आहे सर. 11च्या 11 स्थानं जी आहेत त्याचे अधिपती एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. आणि हो, तिच्या हो. बिचारीच्या जीवनामध्ये वैवाहिक आयुष्याचं दुर्दैव किती असेल तर ते आपल्याला सांगणं तर उचित होणारच नाही, पण तरीसुद्धा आपल्याला ओळखणं गरजेचं. ओळखणं गरजेचं आहे. हो. हा एक ओळख परिचय पार्ट आहे आपला. बरोबर सर. कारण का की हे एवढं सगळं दुःख जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये खरंच आहे. उपस्थित होतं तर किती मोठा आघात आहे. हो सर, अत्यंत दुर्दैवी पत्रिका आहे सर. खरं आहे. मग अशी पत्रिका ह्याला कारण म्हणजे ही पत्रिका लग्नस्थानामध्ये हे सगळे असते ग्रह, तरी सुद्धा प्रश्न उपस्थित झाला असता. उपस्थित झाले असते. हो. येस, म्हणजे पर्टिक्युलर मॅडम त्या दिवशीच चंद्र जर तिथून निसटता असता आणि तो कन्येत गेला असता किंवा कर्केत असता हो. तर तेव्हा एवढे प्रश्न आले नसते. नसते सर. हो सर. म्हणजे एवढं चंद्र हा मानसिक दुःखाला सामोरं जावं लागलं नसतं सर. हे खरं आहे. चंद्र आंतरिक दुःख आहे, त्याच्यामध्ये एवढ्या लोकांशी मानसिक झगडावं लागतं. पुढची परिस्थिती काय असेल आणि त्यात गंमत कशी सांगतो तुम्हाला मॅडम की त्या दुसरं लग्न झालं ना, त्या दुसऱ्या लग्नाच्या व्यक्तीच्या मुलं एक हे तिच्याकडे. आता मोठा प्रश्न आहे. अच्छा. बापरे. आता कसं आहे की एखाद्या जीवनसाथीला आधार पाहिजे होय होय. आणि त्याच्याकरता कबूल व्हायला लागतं, मान्य करावं लागतं. कबूल म्हणजे मान्य करावं लागतं, स्वीकारावं लागतं. होय. तर नसत्या भानगडी जीवनामध्ये उपस्थित होतात. तर ग्रहस्थिती माणसाच्या जीवनात काय काय करून जाते हे जर तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला कळेल की सगळ्या गोष्टी कशा विचित्र विक्षिप्त सगळं झालेलं आहे. हो सर. म्हणजे सगळीच ग्रह परिस्थिती अवघड झालेली आहे. होय. अवघड आहे, पूर्ण अवघड आहे, हो. अतिशय अवघड आहे. म्हणजे त्या ठिकाणी पत्रिका जरी आपण तपासली, आपण सल्ला दिला नाही दिला तरी सुद्धा त्या जातकाला हे सगळं जीवन हे व्यर्थ गेलेलं आहे आणि पुढचं आयुष्य किती जगायचं आहे ते सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. हो ना सर. तो सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आता हा सर, 9 अंशाचा आहे. हा, बोला बोला मॅडम. या पत्रिकेत असं दिसतंय की केतू आणि राहूच्या मध्ये चंद्र आहे. पुन्हा गुरु आणि राहूचा केंद्रयोग होतो. पुन्हा गुरुची 10वी दृष्टी केतूवर येते. ह्या पण आणि राहू आणि गुरुच्या मध्ये सगळे ग्रह आले. हा एक योग दिसतो आहे. त्याचा पण म्हणजे खूप दोषच आहे हा. बघा आता मॅडम कसं आहे सांगतो तुम्हाला मी. आता आपण ह्या पत्रिकेमध्ये गेलो ना तर सप्तमात रवी आहे, बरोबर आहे. आता ह्याचा विवाह हो झाला सर.
पण हा सप्तमेश लग्नात आहे, पण अष्टमेश सप्तमात आहे. हो आता अष्टमेश सप्तमात आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर शनी मंगळाची युती जी आहे आणि बुध शुक्राची युती, शुक्र हा जो ग्रह आहे वैवाहिक जीवनाचा पोषक ग्रह आहे, कारक ग्रह आहे. आणि तो पुरुषाला पण आणि स्त्रीला पण जेव्हा तो दूषित होतो त्यावेळेला तो अष्टमात जातो, मंगळयुक्त किंवा शनियुक्त होतं, तर पुढचं वैवाहिक आयुष्य हे कसं जाईल ह्याचा संदर्भ आपण तिथे जोडला पाहिजे. हो सर. हा, आणि हा प्रथम पती म्हणजे तो व्यवस्थित होता, असा काही प्रश्न नाही. पण नशीब काय सांगतं हा पहिला भाग आहे. माणूस व्यवस्थित आहे, सगळं आहे, पण दुर्दैव काय आहे, हे दुर्दैव असं प्रचंड प्रमाणामध्ये जातकाचं निर्माण होतं. त्याला कारणं काय असतात, कशा रीतीने हे सगळे प्रश्न उपस्थित होतात, ती ग्रहस्थिती कशी असते, त्यावेळेला नेमकं व्यक्ती जन्माला आली, एक दिवस अगोदर आली असती तर काय झालं असतं, तर चंद्र हा सुटला असता नाही का, चंद्र हा कर्केला आला असता त्या मुलीच्या, तिथे भावना एक चांगल्यापैकी स्थान आलं असतं. पण बाकीचे इत्यादी ग्रहसुद्धा अशा ठिकाणी निश्चितच जातकाला तापदायक ठरलेले आहेत. आणि त्याच्यातून जीवनभर दुःख, लग्न झाल्यानंतरचा जीवनाचा जो कार्यक्रम आहे तो कसं फलित देईल हे तुमच्या मूळ पत्रिकेवरती आधारित आहे. जर समजा तुम्ही एकदम स्ट्रॉंग असाल, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तर तुम्हाला पुढचा पल्ला गाठता येतो. पण जर संघर्षमय आयुष्य असेल आणि मानसिक स्थिती खराब असेल, एक तर मंगळाची दृष्टी लग्नावर आहे म्हणजे संघर्ष निश्चित आहे. वृश्चिक लग्न आहे ना ते, आणि दशमातला मंगळ आहे मुलीच्या, तर संघर्ष हा करावाच लागतो, त्याला काही इलाज नाही. मारस्थानाचा अधिपती राहूयुक्त आहे, कुटुंबामध्ये गडबड होणार म्हणजे होणारच. वाक्य व्यवस्थित आहे का? जर समजा धनस्थानाचा अधिपती हा राहू किंवा केतुयुक्त असेल, किंवा धनात केतू किंवा राहूयुक्त एखादा ग्रह असेल, युती असेल, तर त्या दरम्यानसुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अशी आंदोलने वेगळ्या कारणाने होतात. वैवाहिकच होतील असं नाही. आलं लक्षात? आता ही पत्रिका बघा. आता ह्याच्यामध्ये अतिशय अल्प आयुष्य झालं. आता हा जन्म जो आहे हा 78चा जन्म आहे आणि साधारणतः वय वर्ष 32च्या दरम्यान काहीतरी घटना घडलेली आहे. म्हणजे किती वर्ष आयुष्य जगलं असेल बघा तुम्ही. 2-1 वर्ष फक्त हे घडलेलं आहे. मुलीचं वय त्यावेळेला म्हणजे लग्न झालं आणि 2 वर्षात ह्या घटना घडल्या. मुलीचं लग्न 24व्या वर्षी झालं, 26 वय तिचं, 80 आणि 26 बघा तुम्ही. 2010 सर घटना घडली म्हणजे 80 आणि 26, 80चा जन्म आहे ना मॅडम? 2006 6 म्हणजे तिथे याचं वय काय असेल त्यावेळेला? हा 78चा आहे. कळलं? 28 वर्ष ना सर. 28 म्हणजे ते त्या दरम्यान म्हणजे जास्ती. कधी कधी काय आहे की काही वेळेला माणसाचं आयुष्य हे किती काळ असेल, कसं असेल काही सांगता येत नाही. अतिशय अल्पवयात झाल्यावर. हो. आता हा अल्पायुष्य जो योग आहे हा सुद्धा आपण एक तऱ्हेने अभ्यास करू. पण दुसरी गोष्ट की एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुद्धा त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक झालं. सर हे शनीच्या भ्रमणात झालं का मंगळाच्या भ्रमणात झालं का राहूच्या? नाही, नेमकी ती तारीख माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा आता 2006 ही तारीख काढा तुम्ही. 2006ला ग्रहस्थिती कशी होती तर त्याच्यावरून तुम्हाला निर्णय करता येईल. तो खरोखर त्या घटनेमध्ये शनी कारणीभूत आहे का गुरु कारणीभूत आहे का राहू कारणीभूत आहे. पण तिथून मूळ पत्रिकेला मॅडम अशी स्थिती असेल तर दगाफटका हा आयुष्यात होणार म्हणजे होणारच.
ठरलेलं. सर विचारू हा मी? बोला सामान्यतः बोला आपण असं म्हटलंय की हे विधिलिखित जे काही प्रश्न होते अति हो अशुभदायी सगळे फळं, तर हो जेव्हा जातक आपल्याकडे येतो तर त्या आशेने येतो की त्याच्या जीवनात प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आपल्याला हो ते प्रश्न लक्षात येत आहेत, तर आपण हो त्याचं निदान करण्यासाठी त्याला आपण ज्या साधना किंवा त्याच्यासाठी पर्यायी तो जो योग आहे अति अशुभदायी असेल तर त्याचं निम्न फळ मिळावं अशी याच्यासाठी काही योजना आपण तयार करू शकतो का, किंवा आपण त्या प्रकारे सुचवू शकतो का? हा तयार म्हणजे असं आहे बघा, आता तुम्ही अध्यात्म क्षेत्रामध्ये वावरता, हा तर सर. अध्यात्म एक अशी गोष्ट आहे की आपल्यावरती येणारं संकट हा. हे बाजूला सारलं जातं. अच्छा. मग ते अपघाताचं असो, आणखी एखाद्या फायनान्शियल संकटामधलं असो, किंवा एखादी येस सर. गोष्ट आपण कुठल्या तरी गुरफटणार असो, काही हा हा. केसेस असतील किंवा मुलांना येणारी संकट आहेत, तर अशा येस याच्यापासून सर. आपण बादला होतो आणि त्याच्यातून त्या ठिकाणी आपल्याला एक दैवी बळ प्राप्त होतं आणि दैवावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचंच आहे. येस सर. कधी कधी बिलकुल. काही वेळेला दैव साथ देतं आणि देव पण साथ देतो. कधी कधी दैव बिलकुल. साथ देत नाही आणि देव पण हम्म. साथ देत नाही, कारण का की अच्छा. पूर्वकर्म हे तसं भोगूनच कम्प्लीट करायचं असतं. आता तारेसाहेब तुम्ही एक अच्छा. आध्यात्मिक आहात म्हणून मी तुमच्याशी विषय मांडतो की आपलं येस सर. पूर्वकर्म जे आहे हे कदाचित ह्या जन्मी पण पूर्ण होत नाही, कारण हो. का की येस सर. ज्याला आपण म्हणतो ना की गुरु करावा किंवा हम्म. गुरुचं हम्म. तिथे ज्ञान असावं की साह्य असावं, तर त्या होय ठिकाणी सर. आपण तो अंदाज घेत नाही आणि त्याच्यानंतर आपण भरकटलं जातो. आपल्याला हा कोणतरी सर. मान्यवर व्यक्ती पाहिजे, तर ती नक्कीच. कृपा जी असते. आता हे जे सगळे संत आहेत, हम्म. सगळे हम्म. एकूण एक संत, ते सगळे संत त्यांनी तपश्चर्या करून आपल्यासाठी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. त्यांच्या आश्रयाला आपण तिथे वंदन करतो, नमस्कार करून त्या ठिकाणी वास्तव्य करतो, तर त्यांची कृपा होय सर. दृष्टी असते तेव्हा आपलं जीवन बदललं जातं. पण काही काही लोकांना होय. ते सुद्धा नशिबात येत नाही, साधं दर्शन पण होत नाही, फोटो लावत नाहीत, हम्म. तर हे येस पण सर. येस दुर्दैव सर. आहे एक प्रकारचं. बिलकुल. आता काल मी तुम्हाला या- हे टाकलं होतं पोस्ट की बाबा आमच्या गुरूंनी सांगितलं 2013 मध्ये की हो हो मिडल वाचते. ईस्टवरती संकट येणार, आणि होय सर. ते खरं ठरलं, प्रूव्ह आहे ते, नक्कीच. नक्कीच. दाखला सहित. मग ते तसं आता तुम्ही आध्यात्मिक हे असं असल्यामुळे हम्म. परमेश्वराची हम्म. उपासना साधना आणि जे काय आपण करतो, कधी कधी आपण अज्ञानी असतो, हो सर. अज्ञानामध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात, पण तरीसुद्धा त्याला माफी नाही. हम्म. हम्म. असं आहे. त्या करायच्या येस. असतात, त्या भोगायच्या असतात, त्याचं प्रायश्चित्त करायचं असतं, पण जेव्हा आपल्याला उमज येते, ज्ञान येतं, तर त्यावेळेला हम्म. आपल्याला हम्म. ओळखून पुढचं पाऊल टाकायला पाहिजे, हे निश्चित. बरोबर. येस. हे निश्चित. म्हणजे आध्यात्मिक वृत्ती संपादन करत आपल्याला त्याच्यातला हो साक्षीभाव निर्माण झाला तर आपण येस ह्याच्यावरती मात करण्याइतपत आपल्याला एक नक्की तेवढी मानसिक तयार होऊ शकतं आपल्याला आणि ते नक्की धैर्य मिळू शकतं. येस. येस. अध्यात्म असेल ना, तर तुमचं पुढचं पाऊल एक चांगलं पडतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी काही वेळेला हेल्पिंग हँड म्हणून पण पुढे जाऊ शकता, पण येस सर. तुमच्या हातून कृती चुकीची होत नाही. कधी कधी क्रोध राग हा थांबला जातो आणि राग नष्ट होतो. नक्कीच. हम्म. हम्म. क्रोधावरती सुंदर. नियंत्रण केलं ना, तर आयुष्य पुष्कळ काही चांगलं जाऊ शकतं. म्हणजे नशीबच नक्कीच असं सर. आहे. येस. तर ही पत्रिका सगळ्यांनी बघितली. बघा कसं असतं, काही वेळेला अशा पत्रिका जेव्हा असतात, तर त्यावेळेला तुम्हाला आश्रमातले ग्रह तपासा. यातना होतात भयंकर, मरणाच्या वेळेला कशा यातना येतात, शेवटचा जीव जाईपर्यंत कशा स्थितीमध्ये असतो. पण होय अल्पायुष्य सर. झाला त्या मुलीचं दुर्दैव. मग कधी कधी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे इति पूर्व कर्मानुसार, त्याच्यामध्ये बिलकुल संशय नाही. सर येस एक सर. विचारू? हा बोला मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. सर जेव्हा अशा पत्रिका येतात तेव्हा एकामध्ये विवाहयोग आहे, एकामध्ये अल्पायोग आहे, तेव्हा साहजिकच आपण म्हणणार की हे बरोबर नाहीये, म्हणजे हे एकमेकांना पूरक नाहीयेत पत्रिका. पण जेव्हा हो एखाद्या तिच्या ह्याच्यामध्ये विधवा योग आहे, पण तिच्या समोर एखादी अशी पत्रिका आली की ज्याच्यामध्ये त्याला आयुष्य चांगलं आहे, दीर्घायू आहे,
मग तेव्हा आपण ते जुळवू शकतो का, की तेव्हा काय करायचं की नाही ह्याच्या कुंडलीमध्ये असं आहे मग हे तुम्ही पुढे जाऊ नका, किंवा नाही ह्याच्या कुंडलीमध्ये दीर्घायु योग आहे मग तुम्ही जाऊ शकता. मग अशा वेळेस आपण काय करायचं? पुढे बघा त्यांना याच्यामध्ये जाऊ द्यायचं का मॅडम त्यांना थांबवायचं? सांगतो मॅडम, कसं आहे की एखाद्या स्त्रीचं आयुष्य ना अतिशय मोलाचं आहे. मी तर म्हणतो की स्त्रीला कधी दुःखच येऊ नये, कळलं का? तर त्या ह्याच्यावरती तुम्ही समजा स्त्रीची पत्रिका पाहिली तर तिला तुम्ही काय सजेस्ट करणार? तर पहिला भाग असा आहे मॅडम की आपण वृश्चिक लग्नाची पत्रिका मांडली, हे दुःख निश्चित आहे. म्हणजे ते वृश्चिक लग्न, मेष लग्न हे जे आहे हे स्त्रीला येऊच नये, आणि तिच्यावरती भार येतो एक प्रकारचा, कळलं? तर त्या ठिकाणी मंगळ पण आहे. पण अशा वेळेला पत्रिका वाचताना जर समजा तिथे तुम्ही काही मिस्टेक हे झालं तर मग काय करणार? आता तुमचं म्हणणं असं आहे की आपण सांगू शकतो का, पण तिथे थोडासा संयम पाळला पाहिजे. मी तर म्हणेन तुम्ही जर स्पेशली विवाह जुळवण्याचा प्रयत्न करत असाल तर सरळ एक रिपोर्ट असतो तो त्यांना पोस्ट द्यायचा, म्हणजे काढून की बाबा हा तुमचा रिपोर्ट आहे, याच्यामध्ये आम्ही कुठल्याही तऱ्हेचं रेकमेंडेशन देत नाही. तुमचं मतभिन्नता, तुमचे व्यवहार, तुमची पसंती याच्यामध्ये ज्योतिषाने कधीही ढवळाढवळ करू नये. सांपत्तिक स्थिती, आचार विचार हे ज्योतिषाचं काम नाही आहे. पण घडणाऱ्या घटना ह्या ज्योतिषी थांबवू शकत नाही. जर समजा लग्नाच्या बाबतीत जो अनुभव तुम्हाला मी सांगतो, एखाद्याला मुलगी चांगली पसंत आहे, घरचे लोक आग्रह करतात की जाऊन बघ, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही नाही सांगितलं असं सांगतात की ज्योतिषाला काही कळत नाही. मॅडम कळलं? हो सर. असं आहे, म्हणून विचारपूर्वक सल्ला द्या. येस सर, येस. बरं, तर आणखी बोलू? हा बोला ना. हा ते मगाशी विषय निघाला ना, ही घटना कधी घडली असेल साधारण, तर जुलै 2007 ला ना शनी आणि केतू सिंहेवर येत आहेत. म्हणजे समोर राहू येणार आहे आणि गुरु नेमका वृश्चिकेत आहे. त्या वेळेला ही नेमकी घटना घडाली असावी, म्हणजे असं हा, म्हणजे त्या दरम्यान तिथे ग्रहस्थिती जी होती तिथे ती ग्रहस्थिती अशा बरोबर, तऱ्हेची. कारण सिंहेवरतीच म्हणजे सिंहेतच आले ना केतू, आणि फक्त उलटा आला. बरोबर. शनी आणि केतू तिथे आले, राहू चतुर्थात आला आणि गुरु म्हणजे वृश्चिकेत होता लग्नात. म्हणजे परत हे आला असं त्या आता दरम्यान ती मुलीचा मुलाचा कसं आहे की मुळामध्ये तपस्वी मॅडम बघा तुम्ही की मुलीची पत्रिका मुळातच दूषित आहे. नाही सर, कारण एवढे जर बिघडले असेल ना, तर खरं म्हणजे आता पहिलं त्यांनी सांगायला पाहिजे की विवाह सुख नाहीच आहे ना त्या म्हणजे मुलीच्या ह्याच्यात. म्हणजे कोणतंच सुख नाही ना दिसत आहे. सगळी स्थानं जर बिघडली असतील तर आपण म्हणजे हे करायला पाहिजे की आहे त्याच्यात उलट सुखी आहे. आणि हे होणार कधी? विवाह झाल्यानंतर सगळ्या घटना घडणार आहेत ना. तर आहे त्या परिस्थितीत ती जर राहिली असती स्त्री कदाचित, तसं होत नाही मॅडम. नाही ते घडणारच आहे. पण आणि असं आपण एवढंही हे पण नाही हे होत, कारण एवढे 5-6 ग्रह एकत्र आले ना तर कुठे ना कुठेतरी फटका बसतोच तो. संघर्ष करावाच लागतो तो आयुष्यामध्ये. पुढे चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हॅलो. हॅलो. हा बोला, तुमचं काय मत? या मुलीच्या कुंडलीत तर आहे वैधव्य योग. कारण लग्न वृश्चिक आहे, रास सिंह आहे, लग्नेश मंगळ आहे आणि राशाधिपती रवी आहे. आणि हे दोन्ही रवी मंगळ परिवर्तन योगात आहे. तर रवी मंगळ परिवर्तन योग स्त्रीच्या कुंडलीत नसावा, हा वैधव्य योग आहे एकतर. आणि लग्नेश मंगळ हा पूर्णपणे शनी राहूने बिघडलाय. सप्तमेश शुक्र जो आहे तो शनी मंगळाने राहूच्या केंद्रात, शनीच्या केंद्रात बिघडलाय. नंतर चंद्रकुंडलीचा जो सप्तमेश आहे तो शनी आहे आणि तो शनी पूर्ण बिघडलेला आहे. शनी मंगळाने बिघडलाय सगळ्याने.
आणि मुख्य म्हणजे नवमाश कुंडलीचा जो सप्तमेश चंद्र आहे तो इथे मूळ कुंडलीमध्ये पूर्ण तऱ्हेने बिघडलेला आहे. तर मूळचा जो सप्तमेश आणि मार्केश मारस्थानात आहे शुक्र, तो पण नसावा. तर पूर्ण वैधव्य योग म्हणजे चंद्रकुंडलीचा जो सप्तमेश अष्टमेशाचा संबंध आलेला आहे, सप्तमेश आणि अष्टमेश एकत्र आहेत. तर इथे सप्तमेश अष्टमेशाचा संबंध असेल तर वैधव्य योग आहे, शनी आणि गुरु. तर ते इथे बिघडले. मुलाच्या कुंडलीमध्ये तर दिलेलंच आहे, पूर्ण ऍक्सिडेंट आहे. मंगळ शनी युती, बुध भावारंभी आहे, अष्टम भावारंभी बुध आहे. हे सगळे प्रश्न असे असल्यामुळे तिथे आपण काय सल्ला देणार आणि किती दुर्दैव आयुष्य असतं. आता ही फक्त आयुष्याची ओळख आहे. बघा, कुंडली शिकवण्याचं मुख्य कारण काय आहे की तुम्हाला आयुष्याचा परिचय होणं गरजेचं आहे की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती डिफिकल्टीजमध्ये असतं, किती काय काय घटना होतात. कारण नुसती कुंडली शिकून काय उपयोग नाही, तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड पूर्णपणे फ्युचर माहिती पाहिजे. ह्या घटना ह्या होणार, त्याला काही आपण थांबवू शकत नाही. आपण एक सल्लागार आहोत, आपण काही मदत नाही करू शकत, आपल्या हातात काहीच नाही. आपण अभ्यासक आहोत बस. मला तर असं वाटतं आपण फक्त अभ्यासच करतोय. आपण कोणाचं काहीही बिघडवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही, काही घडवू शकत नाही. आपल्याला फक्त अभ्यास करण्याचाच एक भाग आहे. पण तरीसुद्धा घटनाक्रम जो घडला त्याचं प्रदर्शन तुम्हाला समोर आहे की कशा कशा जीवनामध्ये घटना घडू शकतात, त्याला कारणं काय असू शकतात, ती ग्रहस्थिती कशी काम करते. विवाह केला नसता ही गोष्ट पूर्णपणे मान्य आहे, आपण स्वीकारतो. पण तरीसुद्धा मोह आवरत नाही. मोह किंवा घरच्या ज्या काही लोक असतात, मंडळी असतात, मुलगी मोठी झाली, काय करणार तुम्ही, अजून करत नाही, हे नाही, त्या सगळ्या घटना होतात. पण तिथे बरेचसे प्रश्न निर्माण होतात आणि झाले. समोर पत्रिका आहे तुमच्या. सर बोला सर बोला ना. घटना घडतातच, पण काही त्याच्यावर असे पर्याय सांगितलेले आहेत की कुंभ करावं वगैरे. याबाबत तुमचं काय मत आहे? काय गंमत आहे, करावं कुंभ की नाही विवाह वगैरे काही मंडळी जी आहेत ती त्या ह्याच्यामध्ये हे असतात. तर मी काय कधी कोणाला सजेस्ट केलेलं नाही, तर मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही, तर मी काही या भानगडीत पडत नाही. कुंभविवाह वगैरे हा जो भाग आहे हा त्यांचा वैयक्तिक सल्लागारांचा प्रश्न आहे. आणि असं जर टळत असेल, पहिली गोष्ट कसं आहे विद्यासागर की क्षीरसागर, की तुम्हाला पत्रिका वाचन आलं पाहिजे की घटना हा क्रम जो आहे तो कुंभविवाह करा का आणखी काही करा, झाडाशी लग्न करा, काय करायचं, काही काही निरनिराळ्या प्रांतामध्ये निरनिराळ्या काही गोष्टी आहेत. तो एक उपाय आहे. पण त्या ठिकाणी तुमच्या ह्या ज्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये ठरू शकत नाही. काही लोकांचं आयुष्य असं असतं की तिथे जोडीदाराचं सुखच मिळत नाही, फार प्रॉब्लेमॅटिक असतात, यातना असतात. कधी कधी मरण नसतं पण यातना असतात. त्याला काय करणार, काही करू शकत नाही तुम्ही. त्याच्यामध्ये समजा लग्न झाल्यानंतर तुम्ही विवाह आणखी काही कुंभविवाह वगैरे केला तरी सुद्धा काही नाही, लग्न जमत नसेल तरी सुद्धा काही केलं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत मला वाटतं. बाकी वैयक्तिक नोकऱ्याच्या ह्याच्यात पडत नाही. बोलू. बोला. ओके सर, धन्यवाद सर. जेमिनी मध्ये उपपद जे असतं की नाही, उपपदाचं सेकंड हाऊस असतं ना, ते लॉन्जिव्हिटी ऑफ मॅरेज दाखवतं. तर या स्त्रीच्या कुंडलीमध्ये उपपदाचं जे काही उपपदाचं एक मिनिट मी कुंडली काढते. आहे ना, धनुरास आहे तिथे मॅडम. हा, तर एक मिनिट नाही, एक मिनिट, मी थोडं कन्फ्युज झाली की या कुंडलीत आहे का त्या कुंडलीत बघते. नाही, मुलीच्या पत्रिकेमध्ये आपण जर बघितलं ना मॅडम जेमिनी तर्फे, तर त्या ठिकाणी तुम्हाला धनस्थान पाहिलं तुम्ही, उपपद पाहते कुठे आलं तिथे बघा.
तिथे मला वाटतं तापग्रह आहे असं मला मला आता थोडं दिसलं. बरोबर. उपपद आलंय, मारक स्थानात उपपद आलंय. आणि त्या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये नाही, शनी नाही. त्याचा द्वितीयश तो बिघडलेला आहे. तर आपण असं म्हणू शकतो का, म्हणजे द्वितीय राहू युक्त झाला ना मॅडम. हा, तर त्यामुळे लॉन्जेव्हिटी कमी आहे असं म्हणू शकतो का? लॉन्जेव्हिटी आता कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्याशी विवाह होईल त्याची पत्रिका जर स्ट्रॉंग असेल तो हिच्याशी विवाह करणारच नाही. नंबर 1. बघा, नाती गोती कशी जमली जातात. आपल्याशी एखाद्या व्यक्तीचं जमत नाही तर त्याला निसर्गच ड्रॉप करतो आपल्यापासून, कळलं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जमतं, कंटिन्यू होतं, त्याला निसर्गच जवळ आणतो. हा एक नियम आहे निसर्गाचा. मग इथे पहा, द्वितीयामध्ये उपपद आलेलं आहे आणि उपपदाचा जो द्वितीयश आहे तो शनी आहे आणि तो फार बिघडलेला आहे तिच्या कुंडलीमध्ये. मग ते तसंच सांगतो काय की किती जरी झालं आपण काय केलं की आपल्या, आता तुम्ही एवढ्या वर्षाचं आयुष्य तुम्ही जीवन जगलात, किती लोक टिकले, किती लोक गेले. आता गेल्याने काही नुकसान झालं का तुमचं, का आल्याने नुकसान झालं. तर हा जो कार्यक्रम आहे ना, जो जीवनातला, हा परिवर्तन चालू असते नेहमी. आणि तो संसाराचा नियम आहे. संसार का नियम आहे, परिवर्तन संसार का नियम आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. जर समजा ह्या लोकांना जर हिच्याशी लग्न करायची संधी मिळाली, लग्न केलं आणि त्यांचा जीव गेला, मग ते एकत्र आले कसे, तर तिला ब्लेम होता की तुझं वैधव्य येणार, बरोबर आहे. आणि त्याचं अल्पायुष्य होतं. हा निश्चित भाग आहे. दुसरी व्यक्ती आहेच अल्पायुष्य, या कुंडलीत अल्पायुष्य दिसतच आहे. दुसरा मुलगा आला तर त्याचं सुद्धा पहिलं मॅरेज डिस्टर्ब झालं होतं. मग तो बोलला चला आपल्याला एक संसार सांभाळायला, त्याला एक मूल होतं, तर त्या संसार सांभाळायला कोणतरी, मग हे लोक तयार झाले, हरकत नाही. मग आता ते झालं, तोही मेला. आणि लायबिलिटीज म्हणजे ह्या मुलीचं दुर्दैव किती आहे, कळलं मॅडम. बरोबर. म्हणजे मुलीची पत्रिका जर अशी असेल तर तिला लायबिलिटीज येणारच. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये, आता आपण बघतो इथे वृश्चिक लग्न लायबिलिटीच आहे ना. आता इथे आपण ट्रम्पला पाहतोय, काय आल्यापासून टेरी फेरी अमुक तमुक H1B हे ते सगळं चालूच केलं त्याने, तो थांबलाच नाही काय, चालूच आहे. आता त्याला सेकंड पोर्शन पण त्याला मिळेल की नाही डाऊटफुल आहे. लोक भडकलेत भरपूर, जगाचं नुकसान केलंय असं लोकांनी. आता तर त्याचे स्वतःचेच पार्टीचे लोक विरुद्ध जात आहेत. पण जगाचं किती नुकसान झालं मॅडम, अननेसेसरी. आणि तेही फक्त स्वतःच्या हेतूपणामुळे. हो, हेतू स्वतःला मोठं सिद्ध करण्यासाठी. मग हे काही लोक असे जन्माला येतात की त्यांना काही फिकीर नसते या गोष्टीची. त्यांची एक साईड चांगली असते आर्थिक, पण दुसऱ्या बाजूला लोकांचा छळ होतो. आता मी ऐकलं की 400 माणसांचं फ्लाईट इस्रायलमध्ये पडलेलं आहे, कमांडोचं. 400 कमांडो एका वेळेला इस्रायलला लँड झालं आणि ते फुटलं सीजफायर नंतर. हो, काय त्याला फालतू किती. पण तरी सुद्धा ह्या मुलीचं बिचारीचं वाईट वाटतं. पण दुर्दैवी मुलगी आहे असं मला तरी म्हणायचं आहे. बरोबर. आता दुसरी पत्रिका लावा मॅडम, ती 1972 सालची आहे मला वाटतं. 72 सालची आहे, 10 ऑगस्ट 72. 10 ऑगस्ट 1972, 6:29 मुंबई ना. बघा, ही पत्रिका लिहून घ्या जरा सगळ्यांनी. 10 ऑगस्ट 1972, संध्याकाळी 6:29. संध्याकाळी 6:29. परत लावू का? नाही, राहू द्या, मी सांगतो ना. बघा, 10 ऑगस्ट 1972, संध्याकाळी 6:29 मुंबई. ग्रहस्थिती आहे मकर लग्न, लग्नी राहू. सप्तमामध्ये बुध, सूर्य आणि केतू. बघा इथे हा दोष आहे. आणि सप्तमेश अष्टमात आहे आणि मंगळ आहे सोबत. आणि शनीच्या केंद्र योगात आहे. शनीची दृष्टी सप्तमावर आहे. बघा, पत्रिका व्यवस्थित तपासून घ्या.
सर बोला. या ह्याच्यात पहिला पती आणि दुसरा पती दोघांच्या ह्याच्यावर सप्तमामध्ये सूर्य आहे आणि अष्टमामध्ये मंगळ आहे. म्हणजे सिंह राशीत मंगळ आहे दोन्ही पतींच्या पत्रिकेमध्ये आणि कर्क राशीमध्ये सप्तमामध्ये सूर्य बसलेला आहे आणि शनीची दृष्टी ह्याच्यावर सूर्यावर जाते ह्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या पतीच्या पत्रिकेवर. त्यामुळे ते खराब झालंय सर. आणि चंद्रमंगळ युती असल्यामुळे चंद्र पण खराबच झालाय अष्टमीत बसलाय त्यामुळं सर. त्यामुळे थोडंफार म्हणजे हे दोन्ही जे पती आहे त्यांची थोडीफार अशी सिमिलर पत्रिका असल्यामुळं आणि ह्या मुलीची मेन पत्रिका खराब झाल्यामुळं ह्या दोघांना पण स्वतःचं अल्पायुष्यच आहे आणि परत त्या मुलीची पण स्वतःची पत्रिका खराब झाली. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच असं ते जुळून आलंय आणि ते हे झालंय म्हणजे दोन्ही पतींचं मरण आलंय. आता बघा ह्या पत्रिकेबद्दल सांगतो तुम्हाला. लग्नेश पंचमात आहे, तो वृषभ राशीत आहे. त्याचं पहिलं लग्न झालं आणि नंतर शनीच्या दृष्टीमुळे डायव्हर्स झाला. कळलं? शनीच्या दृष्टीमुळे डायव्हर्स झाला पहिला. आता त्या मानाने हा मनुष्य 72चा ती 80ची 8 वर्षाचा फरक आहे. कळलं का? आता त्याचं तरी कसं तरी तिने स्वीकारलं कारण तिला आधार पाहिजे होता आणि आधारासाठी म्हणून तिने त्या ठिकाणी विवाहाला पसंती दिली. पहिलं असं झालं, आता दुसरं आपण करूया आणि निवांत आयुष्य जगूया. पण ह्याचा पण कुयोग होता आणि परत ह्याला सुद्धा असाच प्रश्न आला कारण अष्टमात मंगळचंद्राची युती आणि ती युती शनीच्या केंद्रयोगामध्ये आहे आणि अष्टमे सप्तमात आहे. तो केतुयुक्त आहे. तर केतू हा एक प्रकारे आपण बघितलं सूर्य हा त्या ठिकाणी देहाचा कारक आहे. तर त्या ठिकाणी हा असा प्रश्न उपस्थित झाला. बऱ्याच वेळेला मकर लग्नाला आपण पाहिलेलं आहे की जोडीदारामध्ये तिथे कमतरता निर्माण होते. आता लक्षात आलं पत्रिका. पण तरीसुद्धा दुर्दैवी पत्रिका अशा जुळवल्यानंतर किंवा स्वतः व्यक्तीचीच पत्रिका दुर्दैवी असेल तर आपण काय करू शकतो? काही नाही. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. पण घटना कशामुळे घडल्या हा मुख्य आपला अभ्यास आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत गेल्या. पण आता त्या व्यक्तीचं समजा उद्या 70 वय 75 वयाचं आयुष्य असेल तरीसुद्धा तिथे तो घटनाक्रम जो आहे तो तिला सहन करावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट की जे मूल आहे ते स्वीकारलेलं आहे, त्याला दुसरी आई नाही आहे, ही एकच आई आहे म्हणजे सावत्र. आपण सावत्र म्हणू. त्याच्यासुद्धा नशिबात काय असेल काय सांगता येतं का? हे लाईफ आहे, हे कनेक्टिव्हिटी कशी आहे माणसाची आपल्याला काहीही करता येणार नाही. फक्त आपण पत्रिका सांगून मांडून फक्त चर्चा करू शकतो. याच्या पलीकडे आपला बाकी काही हेतू नाही. म्हणजे अशी दुर्दैवी पत्रिका असेल तर कृपया कोणालाही रेकमेंड करू नका. स्थळ जमवण्याचा प्रश्न काही येत नाही. पण तिथे असं झाल्यानंतर त्याला प्रायश्चित्त कोणी करायचं मग सांगा. आता मुलीची पत्रिका मला असं वाटतं सगळ्यात चुकीची पत्रिका आहे. तुमचं काय मत आहे सांगा. हेच बरोबर आहे सर. हो सर, मुलीची पत्रिका बेकार आहे सगळ्यात. अशा ह्या सगळ्या 11च्या 11 स्थानं जर दूषित झाली असतील. आता मुख्य प्रश्न असा मॅडम की आता तो जो मुलगा आहे तो 11 का 12 वर्षाचा आहे साधारणतः का 14 वर्षाचा आहे. त्याचं पुढे आयुष्य घडवणं पण हिच्याच हातामध्ये आहे. तर पहिल्याच आहे की दुसऱ्याच आहे? दुसऱ्याचा. अच्छा, म्हणजे या माणसाचं पहिल्याचा असताना तर तिचाच असता मॅडम. हा हा. पहिल्याचा असता तर तिचाच असता. पण हा दुसऱ्याचा आहे तर त्याने डायव्हर्स घेतला होता. मग त्यांनी प्रपोजल आणलं की असं असं माझी संतती आहे ते सांभाळ. पण हा पण आर्थिकदृष्ट्या चांगला होता, कामाला होता, सगळं होतं. पण तरीसुद्धा नशीब मुलीचं खराब होतं त्याच्यामुळे हाही टिकला नाही. ह्याचाही अंत झाला. आता लायबिलिटी येणं म्हणजे एक तर राहू गुरुची युती हिच्या पत्रिकेमध्ये असल्यामुळे
दुसऱ्याचा बोजा आपल्यावरती आलाय. गुरु म्हणजे संतती. तो चांडाळ योगातला प्रॉब्लेम आहे. म्हणजे चांडाळ योग कुठल्या कुठल्या तऱ्हेने माणसाच्या जीवनात प्रश्न उपस्थित करू शकतो त्याचा हा दाखला आहे. शकते का? हिराबत्ती माहीत बंद करा. नाही विचारायचं होतं एक बोलायचं. बोला. तिचे पूर्वकर्म कर्म आहे. तुमचे माईचे का आवाज येतात मला काही कळत नाही. का तुम्ही काय वापरता? हँडफ्री वापरता का आवाज? ऐकू येत सर? ऐकू येत नाही हो तुमचं. त्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब होतं क्लास. ओके 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 सर ठीक आहे. मी नाही पण सगळ्यांचे माईक असं का होतं मला तेच कळत नाही. का तुम्ही माईक वापरत नाही फक्त स्पीकर ऑन ठेवलाय? नाही माईक वापरते आहे. मग असं का होतं? इयरफोन नाही आहे का? इयरफोन क्लिअर नाही पक्का आवाज येतो. बरं आणखी कोण आहे बोलायला? सर इथे व्ययस्थानातल्या गुरुची आश्रमावरती जी 9वी दृष्टी येते त्याचे काय परिणाम? त्याची स्थिती अशी आहे मॅडम, जेवढे वर्ष आयुष्य जगला ही त्याची स्थिती. आयुष्य म्हणजे तेवढी वर्ष तरी काढली ना त्यांनी त्या गुरुमुळे. आता बघा 72चा जन्म आहे. 2010ला काही घटना घडलेली मग त्याचं आयुष्य तेवढंच होतं ना. हा मॅडम. हो सर. 2010-11ला काही घटना घडली तर त्याचं आयुष्य तेवढंच होतं. म्हणजे 72 पासून जर आपण बघितलं तर 30 झाले. 42 का 43 वर्ष समाप्त झालं सगळं. म्हणजे आयुष्याचं काही लिमिटेशन असतं. सगळं श्वास जो आहे तो कुठपर्यंत चालेल. सर गुरु वक्री असल्यामुळे तेवढा इफेक्टिव्ह नाही आता असं वक्री समजा तो मार्गी असता तर मग कारण तो स्वराशीत. नाही बरोबर आहे स्वराशीतला आहे वक्री आहे पण मग तो 1 महिन्यामध्ये संपला पाहिजे होता. 1 वर्षात संपला पाहिजे होता. असं आहे ना. मॅरिड लाईफशी हा संबंध नाही आहे मॅडम. पहिला भाग असा आहे की वैवाहिक जीवन त्याच्या नशिबात होतं का. तर इथे सूर्य बुध केतू हा पहिला बघा तुम्ही आणि चंद्र बघा. अच्छा आपला विषय मॅरिड लाईफ आहे ना. हा सर पण अष्टमावर गुरुची दृष्टी येते ना म्हणून म्हणलं की ऍक्च्युली आयुष्य तरी असतं असं वाटलं. समजा आता एक साधं गोष्ट सांगू मला. आयुष्य असतं आणि कटकटी असते. आता कसं चाललंय. सप्तमावर शनीची दृष्टी आहे. रवी युक्त आहे. रवी आत्म्याचा कारक आहे. रवी देहाचा कारक आहे. रवी आयुष्याच्या काय काय घटना आपण मंगळ हा अष्टमात आहे. चंद्रयुक्त आहे. चंद्र तिथे त्या ठिकाणी हृदय आहे. त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण तर तिथे आयुष्य कमी आहे का जास्ती आहे. त्यापेक्षा वैवाहिक जीवन टिकेल. तर त्या मुलीच्याच नशिबामध्ये तसं होतं. त्याच्यामुळे मिळालेली व्यक्तीसुद्धा ती तिच्याकडे टिकली नाही. त्यांचा पण अंत झाला. तिला एकाकी पण राहावं लागलं ना. आता हे तिचं नशीब आहे का ह्यांचं नशीब आहे सांगा. तर तिचंच नशीब आहे. तर तिथेच नशीब. तर तरी तिथे 2 लग्न झाली. पण अशाच व्यक्ती एकत्र येतात असं वाटतं. येस करेक्ट. हा मुद्दा मान्य आहे. व्यक्ती एकमेकाला जे कनेक्ट होतात तर त्याला कारणं चुकीची माणसं चुकीच्या लोकांसोबत आली की त्या घटना घडतात हे निश्चित आहे. म्हणून ते आपला हा अपघात आहे एक प्रकारचा. म्हणजे चुकीची माणसं येणं सुद्धा अपघात आहे. तुम्ही कसं सांगितलं ते अट्रॅक्शन योग असा तो असतो ना तो असे अशा लोक. पण सर तो जर का भोग असेल ना तर तसेच योग येतात. हो आता येतं काय करूच शकत नाही आपण. तरी सुद्धा आपल्याला प्राथमिक दृष्ट्यानं मॅडम आपण बघितलं तर प्लॅनेटरी पोझिशन काय आपल्याला इशारा करते. इथे तर दिसतच आहे ना. एवढे सेपरेटिंग प्लॅनेट 2-2 आले आणि तो 3रा सेपरेटिंग प्लॅनेट त्याला पाहतोय. सप्तमाला सप्तमेश अष्टमामध्ये गेलाय तो म्हणजे अनिष्ट मंगळाबरोबर आहे.
म्हणजे त्याच्या नशिबात, ह्या माणसाच्या अष्टमीश नशिबात पण सप्तमात आहे. पहिल्या लग्नाचं पण सुख नव्हतं, ह्या लग्नाचं पण सुख नव्हतं. त्याचा अर्थ त्याचं वैवाहिक जीवनच नष्ट झालं. आणि राहू केतू ऍक्सिस मेन 1-7 वर आहे ना. पुन्हा ऍडिशनली मकर लग्न नंतर आपलं कुंभ लग्न, सिंह लग्न, कर्क लग्न हे थोडेसे डावेच आहे ना वैवाहिक जीवनासाठी. सर, आणि सप्तमेश आणि अष्टमेशामध्ये जो हा परिवर्तन योग होतो हा वाईटच, म्हणजे वैवाहिक योग जीवनाला ना. हा परिवर्तन जरी झालं ना मॅडम, बघा असं आहे की अष्टमेश सप्तमात येणं पण चुकीचं आहे आणि सप्तमेश अष्टमात जाणं पण चुकीचं आहे. जरी दोघं एकमेकाचे मित्र आहेत तरी, पण तरी सुद्धा इथे रवी केतूची युती झाली ना. कळलं का? रवी केतूची युती झाली, ते हानिकारक आहे. आणि त्याच्यावरती सप्तमावरती शनीची दृष्टी आहे. म्हणजे किती जरी झगडलं तरी नशिबात वैवाहिक सौख्य नाही म्हणजे नाही. पहिलं पण गेलं, ती मुलगी डायव्हर्स झाला, आता ती मुलगी असती नसती हा पुढचा विचार आहे. आता ती जर सोडून दुसऱ्याशी लग्न केलं असेल तर तिला काय गम आहे का या गोष्टीशी? काही नाही. पण नशीब कोणाचं खराब होतं तर त्या मुलीचं, जी वृश्चिक लग्नाची जी मुलगी आहे तिचं नशीब खराब. चव्हाण मॅडम, तुम्ही काय बोलत होतात? बोला. नाही, काय नाही, इथे सप्तमेश अष्टमेश सप्तमात असा योग आहे. परिवर्तन आहे. परिवर्तन. म्हणजे अशा पत्रिका जर तुमच्याकडे आल्या तर त्याला मार्गदर्शन करताना अतिशय सावध पवित्रा घ्या. दरवेळेला संसार दीर्घकाळ चालणं हे पूर्णपणे आपल्या नशिबावरती आहे. ग्रह कधी कधी तुटण्याचा प्रयत्न करतात, त्रास होतो, त्याला संयम बाळगला. पण अपघात हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही. दोघंही अपघातात गेलेले आहेत. अपघाताबद्दल काही कॉम्प्रोमाइज नाही, काही फ्युचर नाही, काही सुजाव नाही, काही प्रिडिक्शन नाही. नॉट एट ऑल. सर, मी बोलू? हां, बोला ना. तर दोघांच्या पण पत्रिकेमध्ये वृश्चिक राशीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पहिली जी मुलाची पत्रिका आहे त्याच्यामध्ये वृश्चिकेतच धूम आणि मृत्यूबिंदू आलेला आहे. आणि लग्न कुंडलीप्रमाणे पण पाहिलं तर अष्टम स्थानामध्येच मंगळ, शनी, शुक्र, बुध असे सगळे ग्रह आहेत. तर ऍक्सिडेंट तर ते क्लिअर दिसतच आहे, कारण लग्नेश शनी हा अष्टमात आहे. शिवाय त्याच्याबरोबर चतुर्देश पण तिथेच आहे आणि मार्केश पण इथे शनीच आहे. सो तो सगळा योग इथे अष्टमात झालाय. त्यानंतर दुसऱ्या कुंडली जी मुलाची कुंडली तिथे देखील लग्नेश जो आहे, मला वाटतं लग्नेश पंचमात गेलेला आहे, पण मंगळ मात्र अष्टम स्थानातच आलेला आहे आणि इथे सुद्धा वृश्चिक राशीतच कालबिंदू आलेला आहे. सो ह्या पण गोष्टी इथं लक्षात येण्यासारख्या होतात. त्यानंतर मुलीच्या कुंडलीमध्ये सर जसं सिंह राशी लोडेड आहे, बऱ्याचदा ह्या सिंह राशीला एका वेगळ्या पद्धतीने खूप पॉझिटिव्हली आपण कन्सिडर करतो, पण आता इथे तर लग्नेश मंगळ राहूयुक्त शनीयुक्त, या मंगळाची चौथी दृष्टी आहे. तशीच शनीची तिसरी दृष्टी ही लग्नासाठी महत्वाची असलेल्या तूळ राशीवर आली आहे. त्याचबरोबर लग्नासाठी महत्व असलेला शुक्र, त्याच्यावर सुद्धा शनीची दृष्टी आहे. म्हणजे इथे वृश्चिक लग्नाला या वेळेशानीच जास्त काम केलं आहे, जरी शुक्र स्वतःच्या राशीत असला तरी. या पॉइंट ऑफ व्ह्यूवरून पत्रिका इथे जास्तीत जास्त म्हणजे अगदीच हे झाली आहे. त्यानंतर भाग्येश चंद्र हा राहू युक्त, मंगळ शनी युक्त. सो या ह्याच्याने तर आणखीनच ती डॅमेजेस झालेली आहे. जातकाला एकटं राहण्याचा योग येतो, चतुर्थात केतू असेल तर नक्कीच विचार करावा लागतो की का हे घडलेलं आहे. तर चतुर्थातला केतू देखील हे सूचित करतो. शिवाय दशम स्थानातून या सगळ्या ग्रहांची दृष्टी आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे तुम्ही सांगितलं सुरुवातीला की सगळीच स्थानं डिस्टर्ब झाले, तर त्याप्रमाणे हे आहेत. आता ह्या गोष्टी एकदा नाही दोनदा झाल्या, तर अशा वेळेस आणखीन एक पत्रिकेचा अभ्यास म्हणून विचार केला तर सर पंचम आणि भाग्यस्थान खूपच बोलतं इथे. कारण जे पूर्वसंचित आहे ते इतकं खराब आहे त्या जातकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की अष्टमेश पंचमात बसला तो तर झाला, पण त्याचबरोबर तो पंचमेश गुरु जो आहे तो मंगळ शनी युक्त राहू युक्त आहे. परत भाग्येश हा जो आहे तो चंद्र पुन्हा राहू युक्त. सो डेफिनेटली इथे पूर्वसंचित जे दोष आहे दोघांच्याही ह्याच्यामध्ये तिची काही जी लेनदेन जी राहिलेली असते, गुरुचरित्रामध्ये पण सांगितलं, क्षमा असावी जर काही चुकलं असेल ह्याच्यामध्ये माझं, तर गुरुचरित्रामध्ये देखील हे मेन्शन केले, जेव्हा जातकाचा दोष मोठा असतो तेव्हा एक जन्म तो भोग
हे करण्यासाठी पुरेसा नसतो. पुन्हा दुसरा जन्म येतो आणि जोपर्यंत तो भोग संपत नाही तोपर्यंत जातकाला ती जन्म तर भेटतच राहतात, पण ते दोष देखील उत्पन्न होतात. त्यासाठी त्यांना जसं तुम्ही म्हटला की कुणीतरी सांगणं, कुणीतरी भेटणं तसं गरजेचं असतं. त्यासाठी गुरु पण पाहायला हवा. पण आता इथे गुरु सुद्धा या सगळ्या ग्रहांच्यामुळे तो तिथे डिस्टर्ब झालेला आहे. सो जातकाला ते देखील कुठे भेटलेलं नसावं. त्याच्यामुळे हे 1, 2 जे काही दोष आहेत त्याही सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या. आता बऱ्याचदा कुंभविवाह वगैरे सगळे सांगतात, पण सर मी असं पाहिलं जरी कुंभविवाह वगैरे केले तरी दोष त्यांना जो काही पर्टिक्युलर पिरियड आहे किंवा जो काही जन्म त्यांना भोगावा लागेल तो भोगावाच लागतो आणि त्याच्यानंतरच पुढे गोष्टी कारणीभूत होतात पुढे. थँक्यू सर. बरोबर आहे. नाही नाही, खरी गोष्ट आहे. तुम्ही जे गुरुचरित्राचं जे कथन केलं ना मॅडम, तर येस सर. गुरुचरित्रामध्ये बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत. म्हणून आपल्याला आपले जे आचार्य आहेत ते सांगतात गुरुचरित्र वाचा, त्यातून तुम्हाला निदान एक तरी ओळ कळली तरी सुद्धा महत्त्व मोठं आहे. एका ओळीचा संदर्भ जरी तुम्हाला कळला आणि ते ज्ञान आलं तरी सुद्धा पुढचं पाऊल हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून आध्यात्मिक नियम पाळणे फार गरजेचे आहेत. येस सर. मग आता त्या ठिकाणी हे असं घडलं आणि एका जन्मात पूर्णपणे मागच्या जन्माची पापं निवारण होत नाहीत, हेही तेवढं खरं आहे. आता हीच पत्रिका गृहीत धरून मॅडम तुम्हाला मी साहजिकमध्ये मागील जन्म मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे, तर तसं तुम्हाला ते शिकवणार आहे. मागचा जन्म कसा असेल त्याला आधारित आपण ह्याच पत्रिकेवरून समजा अशा स्थितीला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगू शकतो. म्हणजे जन्मोजन्मी तुम्हाला सुटका नाही. अनेक जन्म घेतल्यानंतर तुम्हाला सुखाकडे जाण्याचा मार्ग मिळतो, तो पण भगवंताच्या मर्जीवरती अवलंबून असतो. तर कर्म तर उपासना खूप महत्वाची आहे. हो, आणि कर्म चांगलं असू दे वाईट असू दे, कर्म आपली जे कर्म आहे ना ते त्याचं फळ दिल्याशिवाय ते शांत बसत नाही. ते आपल्या मागून ते येतच असतं. मग 1, 2 किती जन्म आपले असेल ना, जोपर्यंत त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ते आत्म्या असते त्याच्यापासून सुटका होत नाही. कर्माचा सिद्धांत म्हणून एक पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये मी वाचलं होतं, तर ते जे जरा मनात ठसलं. कर्मसिद्धांत आहेत मॅडम, कर्मसिद्धांत हा भाग आहेच. आणि तो सिद्धांत हा उच्चार जो आहे ना, तो कर्म केल्यानंतरचा सिद्धांत काय होतो, टाईप ऑफ सिद्ध होणे, सिद्धांत, त्याच्या तिथे तुम्हाला अनुभव प्राप्त होणे, याला सिद्धांत म्हणतात. तपस्वी मॅडम, तुमचं काय मत आहे आता या पत्रिकेवरती? हे आहे ना सर, जे काय आहे ते कर्म आहेत ते भोगावेच लागणार आहे. त्या काही इलाज नाही. आपण म्हणतो फक्त आता समजतं म्हणून आपण म्हणतो हे सांगू ते सांगू, पण ते सांगून सुद्धा नाही उपयोग होत. खरी गोष्ट आहे. म्हणजे आपण एक्झॅक्ट असं नाही सांगू शकत, पण आपण त्यातला साधारण धोका जरी सांगितला तरी सुद्धा कोणी लक्षात नाही घेत. नाही, डोंट केअर, बिलकुल नाही. त्यामुळे ग्रहस्थितीवरती जे घडायचं ते घडतंच ना, त्यामुळे जे घडायचं ते घडतंच. बरोबर, हरकत नाही. आता हा क्लास आहे, तुम्हाला अनुभव म्हणून हा क्लास सांगितलेला आहे चांगल्यापैकी, तर त्याचा अवश्य लाभ घ्या. एक व्याकरण तुम्ही शिकलात. आता चव्हाण मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी समारोप करावा आणि अभिप्राय पण द्यावा. हो सर, छान घेतली कुंडली आणि एकदम म्हणजे 3 कुंडल्या झाल्या. या 3 कुंडल्या अगदी चांगल्या आहेत, म्हणजे शिकण्यासारख्या आहेत. आणि कसं वैवाहिक जीवन बघावं तेही छान आहे. म्हणजे तुम्ही अशाच कुंडल्या नेहमी घेत राहा, छान छान. इथे हिने तिसरा विवाह तरी नाही करायला हवा होता. दुसरा जो विवाह केला तो शुक्र, कारण इच्छा तिला झाली, कारण शुक्र हा जलतत्वाचा ग्रह आहे, रजोगुणी ग्रह आहे, मारक स्थानात आहे. म्हणजे सुख मिळत राहावं असं वाटतं ना सतत, त्यामुळे ताबा राहत नाही. म्हणून तो मारक स्थानातला शुक्र थोडासा चांगला नाही तिकडे. तर छान झाली सर, खूप सुंदर, छान झाला क्लास. म्हणजे अशा तऱ्हेने ह्या पत्रिका असतात जीवनामध्ये. जे काही आपण जन्माची वेळ असते, जन्म मिळतो घेतो. आता
अशी सिमिलर पत्रिका जवळपास हे सारखी, पण त्या ह्याच्यामध्ये कर्क लग्नाची पत्रिका होती एका मुलीची, आणि त्या मुलीने वडिलांचे साधारणतः 90 लाख रुपये बर्बाद केले. सिंहराशीतलाच योग आहे आणि मुलगी घरातून पळून गेली. माझ्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होते 1985 साली 93 साली. असं आहे म्हणजे काही म्हणजे तिने सगळ्या कुटुंबाची वाट लावली. अख्ख्या जीवनभर वडिलांनी आयुष्यामध्ये पैसे कमवले होते. असे सेम 5 ग्रह त्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये होते. कर्क लग्नाची पत्रिका, मुलगी त्याला MCS झाली होती, नवीन कॉम्प्युटरचं सायन्स निघालं होतं आणि तिला शिकवलं, सगळं काही केलं, पण नंतर घरातून पलायन केलं तिने. असं आहे, काही करू शकत नाही, काही नाही करू शकत. तर जन्म झाल्यानंतर ग्रहांच्या ताब्यात जातो ना माणूस पूर्णपणे, तर काहीच नाही करू शकत. शेवटी आई वडिलांनी जे काही कमावलं, वडील बँकेत होते, फार चांगल्या कुटुंबातले होते, चांगल्या परिस्थिती होती, पण तरीसुद्धा मुलगी एवढं लोकांच्या संगतीत राहून मुलीला बाहेर ठेवलं तर म्हणून बिघडली मुलगी पूर्णपणे. काय करणार, कधी कधी योग्य वेळेला योग्य पाऊल उचललं पाहिजे. सेम 80 सालचा जन्म होता, असं होतं. तसा हा तुमचा अभिप्राय आहे, तुमचं मनोगत आहे, तर सगळ्यांना पुन्हा धन्यवाद. आणखी कोणाला काही विचार मांडायचे असेल तर अवश्य मांडा, काय हरकत नाही, पण चांगलं शिकलं पाहिजे. सर मी बोलू 1 मिनिट? हां बोला ना, बोला. नमस्कार सर. नमस्ते. माधुरी मॅडमनी आणि चव्हाण मॅडमनी म्हणजे सगळ्यांनीच आपापली मतं मांडली, पण आजच्या 3 कुंडल्यांमध्ये मिळून खूप काही वेगळे आणि लक्षात ठेवण्यासारखे असे मुद्दे दोघींनी पण मांडले. चव्हाण मॅडमच्या ह्याच्यात सुद्धा रवी मंगळ परिवर्तन योग हा शक्यतो असू नये, हा जो म्हणजे आतापर्यंत आपण हे अभ्यासत होतो, पण अशा प्रकारे पण त्याचं फलित मिळू शकतं हे या कुंडलीने सिद्ध केलं. तर रवी मंगळ परिवर्तन योग या ह्याच्यात आल्यामुळे प्रॉब्लेम आला. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जी पत्रिका विश्लेषण केलं तेव्हा आपण असं बघितलं की दशमामध्ये या पत्रिकेमध्ये दशमात 5 ग्रह एकत्र आले आणि पंचमेश हा गुरु बाकीच्या सगळ्या ग्रहांबरोबर एकत्र आलेला आहे. माधुरीने उल्लेख केल्याप्रमाणे पंचमेश हा पूर्वजन्मीचं सगळं म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहे, माधुरीने उल्लेख केला म्हणून तिचं नाव घेते. तर पूर्वग्रहाशी संबंधित आपल्या राहिलेल्या जबाबदाऱ्या आणि त्या या जन्मात जर आपल्याला पूर्ण झाल्या नाही तर त्या कॅरी फॉरवर्ड कशा होतात हा विचार करताना पंचमाशी निगडीत किती स्थानं आली तर तनुस्थान आलं, षष्ठेश आला, भाग्येश आला, पराक्रम स्थान आलं आणि चतुर्थ स्थान आलं. एवढ्या स्थानाशी निगडीत त्याचं पूर्वकर्म संचित शिल्लक होतं आणि तेवढ्याशी झगडणं म्हणजे तिच्या सुखाची सगळी वाताहत झाली. आणि म्हणजे हा एक मुद्दा अगदी म्हणजे आज सकाळपासून सर पूर्वजन्म आणि पूर्वसंचित हा मुद्दा माझ्या 2-3 अध्यात्माच्या पुस्तकांमधून वाचनाला आला आणि आज नेमक्या तुम्ही 3 कुंडल्या त्या स्वरूपाच्या विश्लेषणासाठी आणल्यात. हा एक योगायोग म्हणून की काय ते माहित नाही, परंतु पंचम स्थान आणि पूर्वकर्म याच्याशी निगडीत अशा पत्रिका मिळाल्या. शिवाय राहू गुरु दुसऱ्याची जबाबदारी आपल्यावर येते हा एक मुद्दा तुम्ही आज नव्याने सांगितला. राहू गुरु जर चांडाळ योग आहे, या चांडाळ योगामध्ये काय आणखी वेगळं होतं तर दुसऱ्याची जबाबदारी आपल्यावर येते. म्हणजे दुसऱ्या नवऱ्यापासून झालेला मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा हा तिच्याकडे जबाबदारी वाढली आणि ही फार विचित्र जबाबदारी आहे. त्यानंतर गुरु वक्रीचा हा वैवाहिक जीवनाशी संबंधित नाही हे जे तुम्ही विधान केलं
ते सुद्धा अतिशय लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण वक्री गुरु हा जन्मस्थ असतो, त्यामुळे वैवाहिक जीवनाशी त्याचा संबंध लावू नये हा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. आणि कुटुंबातला केतू हा आपल्याला एकटा टाकतो, हे सुद्धा एक ग्रहाशी निगडीत फलित हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. तेव्हा इतके गेली 2-3 वर्ष आपण वेगवेगळ्या कुंडल्या शिकतोय, पण प्रत्येक कुंडली वेगळी समस्या घेऊन येत असते आणि ती समस्या शोधणं हे कौशल्याचं काम असतं. आणि हे कौशल्य तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या ह्याच्यातून सर आम्हाला सांगत असता. म्हणून विद्यार्थ्यांची तार्किक भूक आणि मानसिक गरज विचारात घेऊन तुम्ही हे सगळं शिकवता, याबद्दल आपले किती धन्यवाद मानावे तेवढे थोडे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद. आता परत असं आपण कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत, तर अवश्य या. चव्हाण मॅडम, थँक्यू व्हेरी मच. सर थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर.